दत्तात्रय श्रीपाद गगन प्रगटे त्रे मूर्ते स्वामी गगनगिरी भावे तुझला चरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो मित्रांनो नमस्कार. परत एकदा तुमच्या भेटीला आपण आलोय. माझ्या गावात पाटण तालुक्यामध्ये मंदरुळकोळे पाटीलावाड हे माझं गाव, मूळचं गाव. कृषी प्रदर्शन आपण शूटिंग करून आलो आणि आल्यानंतर ही पालखी मला दिसली आणि मला वाटलं यार नाही, गगनगिरी महाराजांची पालखी कंटिन्यू आपल्या इथे येते आणि ती थोडी दाखवावी, त्यासाठी मी लगेच गाडी लावली रिटर्न आलो. होय ना महाराज? आत्ताच आलो ना जस्ट मी. तर मला एक माहिती द्या, आपली पालखी किती वर्ष झाली येते आणि तिचा प्रवास कसा असतो, कुठं जाते कुठं थांबते, ते जरा थोडक्यात मस्तपैकी लवकरात लवकर सांगा. गगनगिरी महाराजांची दिंडी म्हणजे अशी कुठल्या एका गावात नाही. पाटण तालुक्यातले गगनगिरी महाराज आहेत आणि पाटण तालुक्यातून गगनगिरी महाराजांची दिंडी निघत्या. घरोघरी आता आमच्याकडं 60, 70, 75, 80 वर्षाची वयस्कर लोक आहेत, तरी पण ही कंटिन्यू चालत असते. आता आपल्या पाटण तालुक्यात गगनगिरी महाराजांचं अजून घर आहे ना? आहे ना. मित्रांनो गगनगिरी महाराजांचं तुम्हाला घर आता कसं दिसतंय आहे बघण्यासारखं तिथे? आहे ना, वाडा आहे वाडा. होय ना? तर नक्कीच मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला जर गगनगिरी महाराजांचं घर पाहायचं असेल. तुला मंदुरे गाव आहे, मंदुरे गावात तो वाडा आहे, त्या वाड्यात गगनगिरी महाराजांचा जन्म झालेला. तो वाडा अजून तो तसाच आहे तिथं. हा तुम्ही अजून पोचला का नाही अजून सांगायचं? आम्ही अजून पोचलेलो नाही. आम्ही तुम्हाला कुंभी नदीपर्यंत सांगितलं, कारण कुंभी नदी आमचा 8 दिवसाचा प्रवास असतो. ते 8 दिवसाचा असतो? 8 दिवस नाही, आमचा परतीचा प्रवास होतो 10 दिवस. आम्ही 8व्या दिवशी गगनबावड्या पोचतो आणि तिथं 2 मुक्काम होत्यात आणि 10व्या दिवशी आम्ही परतीचा प्रवास करतो. मग गगनबावड्या आम्ही 13 तारखेला पोचणार. 14 तारखेला दत्त जयंती आहे, तिथं मुक्काम करणार. परतीचा प्रवास 15 तारखेचा. मग येताना आम्ही सर्व लोक गाडीने येतो. मग गाडीने येत असताना पण आम्ही प्रयागलाच थांबतो, प्रयागलाच महाप्रसाद करतो आणि तिथून आमच्या आता या गाड्या 3-4 गाड्या आहेत. त्या गाड्या सर्व भाविक भक्तांना सर्वांना ज्याच्या त्याच्या घरी आम्ही पोच केलं जातं. कारण हे गगनगिरी महाराजांची शिकवण आहे. ही काय तुम्ही साध्या सामान्य माणसाची गोष्ट हे नाही, गगनगिरी महाराजांची शिकवण आहे. माझे भक्ताय जसं इथपर्यंत तू आणतोयस तसं तू तिथपर्यंत घरी त्यांच्या पोच करायचं. ह्यो 10 दिवसाचा प्रवास, 10 दिवसाचा प्रवास. ह्यो आज मी दिंडी चालक संदीप महाराज सनबोरकर आहे. 10 दिवसाच्या प्रवासात ही आमची 300-400 लोक जे आहेत, तेच विचारणार 300 तिथपर्यंत पोहोचस तोपर्यंत किती लोक जोडली आमची तिथपर्यंत जायस्तोवर आमची 500 लोक आम्ही होतो. तिथपर्यंत जायस्तोवर 500 लोकांचं आमचं टार्गेट होतं. ती 500 लोक पण परत आम्हाला परतीचा प्रवास आम्हाला करायला पोहोच करायचा. मजा असते मित्रांनो दिंडीमध्ये पाहिले, कारण मी ही ती पहिली दिंडी दाखवलेली आहे. वाल्मिक ते पंढरपूर. एकदा दिंडीत चाला, कोणतीही वारी करा, पंढरपूरची वारी करा, गगनगिरी महाराजांची वारी करा, साईनाथांची वारी करा, कोणतीही वारी, पण एकदा तरी कुटुंबासह वारीत चाला. आज जर तुम्ही काय म्हणला देव भेटतो, देव असा भेटत नाही. देव असा भेटणार नाही. इथं पालखी बशी आल्यावर दर्शन केलं. देवाला जर भेटवायचं असेल तर देवासाठी 8 दिवस तुम्ही घरदार सोडायचं आणि 8 दिवस दिंडीत चालायचं, तेव्हा तुम्हाला देव भेटेल. आणि त्यातून पण माऊलीनं काय सांगितलं, म्हणून जाणतेने गुरु बसीजे तेने कृत्यकारी होईजे, जैसे मूळ संचित सजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणून सान्या जाणत्या माणसानंच गुरु करावा असं काय नाही. माऊलीने सांगले नेणत्या पोराला पण गुरु केला तरी चालतोय. म्हणून जन्मात येऊन गुरु करा. गुरुशिवार ज्ञान नाही, गुरुशिवार भक्तीचं मूळ करणार आहे. गुरु केला तर गुरु तुम्हाला देवाची भेट घालून दिल्याशिवाय नाही. जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी. रामकृष्ण. नक्कीच भेटूया. तर मित्रांनो भेटू आता पुढची कधी वारी गेली आणि त्यावेळी आपण गावी असेल तर नक्कीच पुढची वारी आपण दाखवू. आणि तुम्ही जर कमेंट केली ना तर यांची ही वारी आपण स्टार्ट टू एंड दाखवू. ओके. रामकृष्ण हरी. जय गगनगिरी. तबते जान कलिमल दाते परमानंद विश्ववरोड टाके गुरुमूर्ते स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो